श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. रामनाम हेच महाराजांचं जीवन होतं. रामनाम हेच त्यांचे पंचप्राण होते. नामाशिवाय एकही क्षण त्यांचा वाया जात नसे. नाम घेणारा मनुष्य महाराजांना फार आवडत असे. नाम घेण्याचा संकल्प जरी कोणी केला तरी महाराजांना फार आनंद होई. कोणी वैयक्तिक किंवा सामूहिकपणे आम्हाला अमुक अमुक संख्येचा जप संकल्प करायचा आहे व त्यावेळी आपण उपस्थित असावे अशी इच्छा महाराजांजवळ बोलून दाखविली म्हणजे महाराज इतर गोष्टी बाजूला सारून तिथे आवर्जून जात असत. त्यामुळे श्री महाराजांना आपल्या गावी बोलवायचं असेल तर जप संकल्प करा म्हणजे त्यासाठी महाराज निश्चित येतील असं बहुतेक सर्वच भक्तांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे महाराजांना घरी किंवा गावात बोलवायचं म्हणजे लोक जपसंकल्प करू लागले. बऱ्याच भक्तांनी महाराजांच्या उपस्थितीत 3.5 कोटी वा 13 कोटी त्रयोदशाक्षरी राममंत्राचे वैयक्तिक जपसंकल्प केले तर अनेक गावात सामुदायिकपणे असे संकल्प करण्यात आले. सन 1973च्या ऑक्टोबर महिन्यात मेहकरला बालाजी मंदिरात महाराजांच्या उपस्थितीत 350 कुटुंबातील भक्तांनी 13 कोटी जपाचा संकल्प केला आणि त्या दिवसापासून श्री महाराजांच्या प्रेरणेने ही 350 कुटुंबातील जवळपास 1200 ते 1400 मंडळी नामास लागली. मेहकर महाविद्यालयाचे प्राचार्य स जोशी, विष्णुपंत दीक्षित, अनंतराव सोमण आदी अनेक प्रतिष्ठित मंडळी या संकल्प सोहळ्यात सहभागी झाली. काही दिवसांनी प्राध्यापक जोशी साहेबांना आपण राहत असलेल्या भागात श्री महाराजांचे प्रवचन ठेवावे अशी इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे त्यांनी साखरखेर्ड्याला जाऊन श्री महाराजांना तशी विनंती केली. श्री महाराजांनी त्यास होकार दिला व श्री सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीसाठी लोणीस जाताना मेहकरला येऊ म्हणून सांगितले. त्याप्रमाणे पुढे कार्तिक वद्य अमावस्या 24 नोव्हेंबर 1973ला जोशी साहेबांकडे महाराजांचे प्रवचन ठरले. त्याप्रमाणे श्री महाराज 24 नोव्हेंबरला सकाळी मेहकरला येऊन व विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेऊन जोशी साहेबांकडे आले. तेथे सकाळी 10:30 ते 11:30 असे श्री महाराजांचे नामावर प्रवचन झाले. या भागातील अनेक मंडळी तसेच कॉलेजमधील जोशी साहेबांचे अनेक सहकारी प्राध्यापक या प्रवचनास उपस्थित होते. तेथून श्री महाराज सखाराम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी लोणीस गेले. श्री सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन महाराजांनी नाना महाराजांबरोबर भोजनप्रसाद घेतला. तिथे तळणी, कोठा, जिंतूर, बामणी, परभणी, वाशिम, मेहकर, लोणार आदी बरीच गावची सखाराम महाराजांच्या उत्सवासाठी आलेली मंडळी महाराजांच्या दर्शनास गेली. त्या दिवशी 50-60 हजार मंडळी सखाराम महाराजांच्या प्रसादास होती. दुसऱ्या दिवशी लोणीला गीतेकडील 4 मंडळींनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. असो, एक वेळ श्री महाराज मेहकरवरून अंजनी बीबी येथे जात असता मध्ये सुलतानपूर या गावी थांबले. तेथे गव्हाणकर, धोपटे व गावातील बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनास आली. तेथील एक पोस्टमन महाराजांचा भक्त होता. तो या मंडळीत दिसला नाही तेव्हा श्री महाराजांनी त्याची आठवण काढली. तेव्हा या मंडळींनी श्री महाराजांना तो जवळपासच्या गावी टपाल घेऊन गेला आहे व कदाचित एवढ्यात येईलही म्हणून सांगितले. श्री महाराज त्याच्यासाठी थोडा वेळ थांबले परंतु तोपर्यंत तो आला नाही. तेव्हा महाराज या मंडळींना म्हणाले, आम्ही अंजनीला जात आहोत, तो आला म्हणजे त्याला तसं सांगा. असं म्हणून श्री महाराज जीप गाडीने अंजनीकडे मार्गस्थ झाले. श्री महाराजांची गाडी निघून गेल्यानंतर अगदी थोड्याच वेळात तो पोस्टमन गावात आला. तेव्हा या सर्व मंडळींनी श्री महाराज आत्ताच येऊन गेले, तुझ्यासाठी थांबले होते परंतु तुला येण्यास उशीर झाल्यामुळे अंजनीकडे गेले व तुला तसा निरोप सांगण्यास आम्हाला सांगितले. हे ऐकताच तो पोस्टमन तसाच सायकल घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी अंजनीकडे निघाला. आता श्री महाराजांची लीला पहा. तो पोस्टमन सुलतानपूरवरून निघाला तसे गाडी चालकास महाराज म्हणाले, अरे बाळ, माझं पोट फार दुखते आहे, तेव्हा थोड्या वेळासाठी गाडी थांबव. गाडी थांबताच महाराज गाडीखाली उतरले. सेवेकरी भक्तांनी महाराजांना विश्रांती घेण्यासाठी म्हणून झाडाची सावली पाहून सतरंजी अंथरली. श्री महाराज त्या सतरंजीवर जप करीत बसले
आणि अगदी थोड्याच वेळात सायकलवर पोस्टमन तिथे आला. श्री महाराज तिथे थांबलेले पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, बाळ, नाम कधी सोडू नकोस, अगदी घट्ट धरून ठेव बरं. आणि त्याला प्रसाद देऊन महाराज गाडीत बसले. निरोप मिळताच तो पोस्टमन महाराजांच्या दर्शनासाठी निघाल्याबरोबर महाराजांनी पोट दुखण्याचं निमित्त करून त्याच्यासाठी गाडी थांबवली. भक्तांचा असा कळवळा एका गुरुमाऊली वाचून कोणाला येणार बरं? लेकराचं प्रापंचिक हित साधण्यासाठी मातेची तळमळ असते ना, तशीच तळमळ भक्तांचे पारमार्थिक हित साधण्यासाठी महाराजांची होती. मातेची तळमळ ही केवळ प्रापंचिक हितासाठी असते, तर गुरुमाऊलीची मात्र भक्तांना शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि त्यांच्या अंतिम कल्याणासाठी असते. असो, साधक हो, नाम जपत असतानाच परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या कृपेने भक्तांनी साधलेला अंतकाळ आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.